करण्यासाठी सज्ज आहेत। मंडळी पुणेकरांशी बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा मूड नेमका काय। हा नमस्कार, झाला नाश्ता? नाश्ता चालू आहे, नाश्ता सुरू आहे। हा काय साधा आज रविवारचं काय फक्त उपीट उपमा आहे, पुरी भाजी। उपीटवरच का? नाही नाही, उपीट पुरी भाजी, उपीट पुरी भाजी बटाटे वडा बस, या दुसरं काहीच नाही। दुसरं काय नाही, 2-3 आयटमच। आम्ही कोल्हापुरात गेलो, सकाळी सकाळी मिसळ। इथं काय असतं सकाळी सकाळी? इथं सकाळी सकाळी पुरी भाजी। वेळ नाही जायला, श्रीकृष्ण मिसळ फेमस आहे इथं, पण वेळच नाही जायला। काय करणार? जय मल्हार। हा माऊली, काय मूड आहे मग सध्या? मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, सगळ्यांची चर्चा जोरात चालू आहे। हा हो, बोला की मग आता काय, आता जो काम करणार उमेदवार तो येणार निवडून। कोणी काम केलं मग? आता बघा, आता कुणी केलेले प्रत्येकाला माहिती, प्रत्येक नागरिकांना माहिती की कामं कोणी केलेली। बघा ते म्हणतात बघा, आता आम्ही तर विचारतोय, आम्ही विचारतो की तुम्ही सांगा कोणी काम केलं? कोणी काम केलं सांगा। नाही, दंगेकरांचं काम आहे थोडं, आहे ना? हा जोर आहे का? आहे, मूड आहे, बोर्ड बदल आहे ना, थोडाफार बदल आहे त्यात। थोडाफार म्हणजे बघा एकदम हो, व्हायचं. एकदम बदल नाही, पण थोडाफार बदल आहे। पुणेकर शॉक देतात बरं का, पुणे तिथे काय उणे असं म्हणलं जातं। विद्येचं माहेरघर मंडळी, आणि विद्येच्या माहेरघरमध्ये कुठल्याही गोष्टीला उणेपणा नाही, पण जर विकासात उणेपणा असेल तर मतदार त्याला नक्कीच धडा शिकवतील। आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याकडे जाणून घेऊ त्यांची मतं। मावशी, पुण्यातल्याच का? हा, पुण्यातलेच आहे। काय मग मतदान करणार यंदा आहे की नाही? हा? त्याच्यात काय एवढं? हा? काय झालं भाजी बाजार? झाला पोहे घेतल्यात, पान सुपारी आता दर रविवारी मंडईत यायचं का? नाही, जर रविवारी नाही येत, काय कार्यक्रम असला तरच यायचं। तरच यायचं, हा. काही कार्यक्रम असला तर। हा. काय कार्यक्रम घेतला मग सध्या? आहे, आता येडाय तुळजापूरला गेल तर त्याचा देवदेव आहे ना, आता परड्या भरायच्या त्या। होय ना? हा. त्याची सगळी सजावट, फुलं हा, लागतील, हा, देवपूजा केली पाहिजे, हा. देव नाचत नेले पाहिजे, हा. देव नाचत आणले पाहिजे, आहे की आणले नाही? पाहिजे, हा. मग यंदा कोण निवडणुकीत नाचत नाचत जाणार, निवडून येणार? हा? काय चर्चा तुमच्यापर्यंत? काय उमेदवारांची माहिती बिहिती? नाही, अजून कुणी काय विषयच हा, काढला मुरलीधर मोरे म्हणे, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, तुम्हाला काय वाटतं? वाटतंय आता मूड काय तुमचा? मूड काय? काय आता पंजाकडेच आहे। पंजाकडे जाईल असं? फार दिवसांनी हे वाक्य ऐकलं। पूर्वीची लोक म्हणायची पंजा परंपरागत मतदार काँग्रेसचा। हा, इथं देखील एक काकू, या काकू जरा इकडं आमच्याशी बोला। किती वेळची तुम्ही बघताय आमच्याकडे, मला असं वाटतं तुम्हाला बोलायची इच्छा आहे, मलाही तुमच्याशी बोलायची इच्छा आहे। काय मूड आहे सध्या? दोन्ही आहे, पुढेच आहे, काँग्रेस पण आहे आणि भाजप। आपण एक काहीतरी उत्तर दिलं पाहिजे। मी ऐकलेलं आहे, पुणेकर ठरवतात तर सडे तो ठरवतात, एकच काय ते सांगून मोकळे होतात। भाजप हे म्हणतात, भाजप। मुरलीधर मोहोळ माजी महापौर यांना संधी देण्यात आलेली आहे। तर असा हा सगळा माहोल पुण्यातला, आणि पुण्यातला हा माहोल जाणून घेत असताना महात्मा फुले मंडई जी आहे, या मंडईमध्ये वेगवेगळे सगळे व्यावसायिक सकाळी सकाळी फुल आहे, पानाची विडे आहे, रविवारच्या दिवशी हे सगळं खरेदी केलं जातं। काय ना? माझं नाव प्रशांत बेंद्रे। प्रशांत भाऊ बेंद्रे। प्रशांत भाऊ, बघा किती मोठी चर्चा आहे पुण्यातल्या लढतीकडे। उमेदवार घोषित करता करता उशीर झाला, पण अखेर उमेदवार घोषित झाला, आहे की नाही? पण मग पुणेकर कोणाला घोषित करतायत निवडणुकीत? आता ज्यांचा विकास आहे, विकासाच्या दिशेने पुणेकर हे याला काय बहुमताचा अर्थ कौल नाही राव. देणार। म्हणजे गंमत काय माहिती, मिसळ तर खायची, पण मग 4 पाव जास्त खायची, अशी गंमत झाली। लोकांनाही कळतं पुण्यातले एकतर पब्लिक, रसा जास्त पाहिजे, नाही तर 4 पाव जास्त खायची। पुण्यातलं पब्लिक सुशिक्षित आहे आणि सुसज्ञ आहे, त्यामुळे ते विचार करूनच विकासाच्या दृष्टीने मतदान करते। काय विचार केला पुणेकरांनी? हा? आता त्या दिवशी 13 मेलाच कळेल। 13 मेलाच कळेल असं तुम्ही म्हणतात? त्याचं उगा शनिवार वाड्यावरती जाऊन काका मला वाचवा असं नाही होणार ना? नाही नाही नाही, नाही ना? जे आहे ज्यांना तेच कळत। हा, विचार केला कुणाला देणार ते? आता पुण्याच्या तुम्ही काय तो विचार नाही केला, तुम्ही काय देणार म्हणून? बघा काकू, मी तर तिकडचा कल्याणचा मतदार आहे, बरोबर, मुंबईतला। आता आमची त्याला विचारायला आले मतदान, कारण मूड तर जाणून घ्यायला पाहिजे ना? विचारायचं होतं तुम्ही। हो। हा. आता काय सध्या आणि काय लावलंय? शेवटी नशीब आपला नशीब आपलं आपलं, बरोबर एकदम। काय लावले? पाण्याची विडे लावले का? नाही, पाणी विक्री करतोय, हा ना? विडे नाही लावत। विडे नाही लावले, विक्री झालेली आहे। काय भाव दिला? 80ला 100। 80ला 100, होय का? मग विजयाचं पान कोणाचं? मग विजेचं पान जो घेईल तो जो घेईल तो। हा. हे लय हुशार आहेत काकूने, थोड्यापूर्वी दमदार स्टेटमेंट करून टाकलं। तुमच्याकडचं मत काय, आमच्याकडचं मत काय, ते तुम्ही जाणून घ्या आणि मगच पुढे काय ते बोला। जाऊयात पुढे। थोडासा हा रस्ता जर पाहिला तर तो महात्मा फुले मंडईकडे जातो, गर्दीचा सगळा भाग आहे। आणि हा रस्ता जर आपण पाहिला तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जातो। रविवारचा दिवस आहे, जय गणेश म्हणत दर्शन घेत पुणेकर जो तो आपला दिवस जो तो साजरा करतात। काका नमस्कार। नमस्ते, बोला। बोला, काय चाललं? आनंद आहे, आनंद आहे एकदम, सुशेगात पुणेकर आनंदात।
काही चिंता नाही. काय नाही निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार दारात. हो मग पुन्हा दिसणार का उमेदवार निवडून आल्यावर? काय सांगता येणार काय सांगता येत नाही. पण आता काय सांगताय? आता काय सांगायचं, हा येतील बघतील जाते पुढे अधिक वजा बाकी, अधिक की वजा बाकी ते काय कळत नाही मला. कळत नाही. हा मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, काय चर्चा, काय मूड आहे? काय माहिती पण ते मला काय कळत नाही. काय कळत नाही असं ते म्हणतात. हुशार आहेत पुणेकर, ते लवकर बोलत नाहीत. हा ताई, झाली खरेदी? हो चाललीये. होय काय? आता बोला की निवडणुकीबद्दल काहीतरी. हा किती नारळ घेतले? भरपूर नारळ घेतले. किती घेतले? 7 घेतले. 7 नारळ घेतले. आता काय पूजेसाठी? हो पूजा आहे आज. बरं काय आता सध्या इलेक्शनचा मूड काय दिसतोय पुण्यात? चालू आहे सगळीकडे प्रचार वगैरे. होय का? हो. माजी महापौर रिंगणामध्ये आहेत, रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत. हो. वसंत मोरेंनी एंट्री घेतलेली आहे. हा काय घडतंय? घडतंय, घडायचं ते घडतंय. आता काय सांगायचं? घडायचं ते घडतंय. नवीन वाक्य आपल्या डिक्शनरीत आणखीन एक नवीन वाक्य दाखल झालं. विचार करतोय, सांगतोय, होणार, बघू, आणि त्यात घडतंय ते घडतंय. बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर आहे. बरं चला, त्यांनी म्हटलं घडतंय ते घडतंय. काय घडतंय ते आपण पाहूयात. पुणेकर काहीतरी घडवणार असं एकूण दिसतंय. पुणेकर काय घडवणार इलेक्शन मध्ये? ते आता ते बोलतील. तुम्ही काय बोलतील? तुम्ही काय बोलाल? म्हणजे हा काय बोलाय? म्हणजे बोला की इलेक्शन बद्दल बोला की. मुरली अण्णा येतात. मी नाही इथला रहिवासी. नाही का? रहिवाशी नाही इथले. तुम्ही कुठले मग? नांदेडचे. नांदेडमध्ये काय मग जोर? नांदेडमध्ये वसंत चव्हाण आहेत, वसंत चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर आहे. प्रताप पाटील चिखलीकर पुण्यामध्ये बघा. प्रताप पाटील चिखलीकरांचा आवाज जो येतो, मूड जो येतो, त्यांनी सांगितलेला. वा 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 वा. फुलं घ्यायचे, हो, आंबे घ्यायचे, रविवार साजरा करायचा, सोमवार साजरा करायचा, तसे पुणेकर आनंदात असतात. आनंद आहे की नाही? मग यंदा निवडणुकीत कोणाचा आनंद आहे? नमो नमो. नमो नमो, बस, दुसरं काहीच नाही. लोक तर पंजा म्हणतात. लोक काही म्हणतील. लोक काही म्हणतील. सायलेंट. काकाने एकदम सायलेंट उत्तर दिलेलं आहे. काय गजरा दिला? घ्याल कसा? घ्याल कसा? 50 रुपये 30 रुपये. 50 रुपये 30 रुपये. कुठला चांगला आहे? हा चांगला 50 वाला. 50 वाला एकदम दाट आहे. दाट आहे. भरलेला आहे. भरलेला. बर, हा मतदान करायचं. करायचं ना. काय वय? हा वय काय? वय 60. 60. हा जोरदार अजून आहे. अजून आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? जोर लागणारच. लागणारच. निवडणुकीत कोणाचा जोर लागणार? हा निवडणुकीत कोणाचा जोर लागणार? भाजपचा. भाजपचा. हा. दुसरं कोण नाही. भाजपच्या वतीने कोण आहे? हा भाजपच्या वतीने कोण आहे? काँग्रेस. काँग्रेस आहे. हा नाही, भाजपच्या वतीने उमेदवार कोण आहे? हा भाजपचा उमेदवार कोण? तो मला माहिती. मी राहायला लोणावळ्याला. लोणावळ्याला. हो. हो. काकू म्हणले करेल तर मतदान भाजपला करेल, उमेदवार कोणी असो. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, काही वेळेला चिन्हाकडे पाहून, काही वेळेला उमेदवाराकडे पाहून. किती म्हणले? 50. वा, आपलं काही कामाचं नाही मंडळी, पण छान आहे, उत्तम आहे. किती छान आहे, सुगंध आहे. वा 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 वा. हा, माझ्या हातात गजरा पाहून तुम्ही एकदम स्माइल देऊन टाकले राव. हा, काय करायचं मग यंदा? काय करायचं? काम करायचं, मतदान करायचं. बदल घडवायचा, विकास कोणी केला याचा विचार करायचा. बरोबर. कोणी केला विकास? नरेंद्र मोदीजींनी केलेला असं. हा काका, पुणेकर, मूळ पुणेकर. बस 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 बस. पुण्याचं काय पाहिलं नको बा. ठरवलं की म्हणजे काय? एकदा ठरलं की ठरलं की करायचं. मतदान करायचं आणि ज्यांनी विकास केला त्यालाच मत द्यायचं. कोणाला धक्का द्यायचा? धक्का कोणाला नाही द्यायचा, धक्का दोन पण प्रकारचा असतो बरं का, लक्षात ठेवा. पॉलिटिकल नाही राहायचं, पण आपल्याला कळलं की मला काय बोलायचं ते. काय बोलायचं ते भाजपलाच द्यायचं. मग होय ना, भाजपला धक्का द्यायचा. हा? धक्का नाही, हा? भाजपला निवडून आणायचं. भाजपला पुढे आणायचं, भाजपलाच पुढे आणायला पाहिजे. भाजप. मोदीशिवाय काही होणार नाही. बरं बरं, असं सांगा बरं. मोदीशिवाय काही होणार नाही भारतात. बर, बिलकुल मोदीच पाहिजे. इकडं भाजपच उमेदवार. सगळं भाजपच यायला पाहिजे. बस, बिलकुल बस, अगदी. बस, बस. ऐकत मोदी नाहीत नाही लोकं तर काही बोलायला. होणार नाही. हा, लोक म्हणतात ऐकत नाहीत. असंच त्यांचं आहे. असा हा पुण्याचा सगळा ऐसपैस मतदारसंघ. लगबग आहे ही सगळी मार्केट मधली. चला आणखीन पुढे जाऊ. नमस्कार. नमस्कार. काय मूड आजचा? आज काय करायचं? मार्केटमध्ये फिरायचं, मार्केटमध्ये फिरायचं, खरेदी करायची, खरेदी करायची, बस, दुसरं काहीच नाही. हा, नाही. प्रचारासाठी उमेदवार आला का दारापर्यंत? दारापर्यंत नव्हते आले. कार्यकर्ते आले? नाही आले. कोणी निरोप दिला? बघा बुवा, लक्ष असू देत. नाही, काहीच नाही. पण काय मूड तुमचा? मूड काय? बीजेपी. काँग्रेस का नाही? लोक तर रवींद्र धंगेकर म्हणतात. नाही, आमचा नाही बीजेपी. आम्ही पहिल्यापासून बीजेपीलाच देतो. ठरलंय आपलं. ठरलंय.
काय तुमचंही ठरलं. नाही आमचं कसं आहे, राष्ट्रीय लेवलला बीजेपी पाहिजे, हा. स्थानिक लेवलला दंगेकर. तुम्ही दोघं मित्र आहात बरोबर ना? बरोबर, एकदम सोबत बरोबर. निघालेला दोन वेगवेगळी मत आहेत मंडळी. यांनी बीजेपी सांगितलंय, म्हणतात राष्ट्रीय लेवलवर बीजेपी आणि इथं काहीतरी वेगळं असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. झालं मार्केट, खरेदी झाली? हो झाली खरेदी झाली का? आम्ही बघा आमचा कार्यक्रम सुरू आहे मूड महाराष्ट्राचा एकदम. हा, तुम्ही दोघे भाऊ भाऊ बरोबर ना? हो. मार्केटमध्ये एकत्र जाऊ. बरोबर. मग काय ठरलंय यंदा इलेक्शनचा काय मूड आहे पुण्यामध्ये? पुण्यामध्ये आमचा मूड आहे की काय म्हणजे मूड म्हणजे मतदान तर करायचंय, सिक्रेटली वोट करायचंय. वोट तर केलं पाहिजे. वोट तर करायचं. बघा ना, 3 पेलवान रिंगणामध्ये आहेत. वसंत मोरेंनी ऐकलं नाही, त्यांनी ट्विस्ट निर्माण केला. हो. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर दोघांच्या मधोमध खरं. काही की नाही, काही होऊ शकतं. काही होऊ हा ना? तुमचा काय अंदाज? आमचा अंदाज तर आहे तो मोदी तो वरती जर केंद्रात सरकार येईल तर म्हणजे त्याला तिथं सपोर्ट केलं पाहिजे असं वाटतंय. हा, तुम्ही दुर्गे जुळे भाऊ आहे का? नाही, नाही. नाही, एकदम सारखे. भाऊ आहातच बघाय शक्य. हो ना? हो. हा? मग सगळे आपण भाऊ भाऊ मिळून सगळे मिळून सारे निवडून येऊ. निवडणुकीत निवडून येऊ. वा वा, निवडून देऊ असं ते म्हणतात. तर असा हा पुण्यातला मतदार जो आपल्याशी बोलतो. काका, रिक्षातनं बोलायचं, रिक्षा जोरदार चालवायची. यंदा कोणाचा जोर आहे पुण्याच्या निवडणुकीत? मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे, कोण? रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर आता सध्या तर